नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवडे यांना गोपनीय माहिती मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन इसम हे चेहडी पंगीक हनुमान मंदिर रोड सीएनजी पंपाच्या जवळ चेहडी शिव येथे गावठी कट्टा विक्री करणे यासाठी आले असल्याची खात्रीलायक बातमी मिळताच गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी हनुमान मंदिर रोड सीएनजी पंपाच्या जवळ साध्या वेशात जाऊन सापळा रचला होता। सदर ठिकाणी दोन इसम हे संशयित हालचाली करीत असल्याचे जाणवले असल्यास पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असून तो पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले होते। त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव खुशाल गजानन बोरसे वय 30 वर्षे, विकी गोरख पाटील वय 25 वर्षे असे सांगून अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिन सह दोन जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याचे विजय टेमकर यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपीतास ताब्यात घेतले आहे व गुन्हे शोध पथकाने पोलीस अंमलदार समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।